राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मौदा नगर पंचायत निवडणुकीकरिता वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाकरिता प्रकाश प्रभाकर शमखरकर तसेच नगरसेवक पदाकरिता प्रभाग क्रमांक 14 महेंद्रपाल रायभान खोब्रागडे, प्रभाग क्रमांक 7 प्रकाश दिवाकर घनकसार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नामांकन अर्ज सादर केले। यावेळी शहरात रॅली करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढणार असल्याची घोषित करण्यात आले। माझे नाव प्रकाश प्रभाकर शंभरकर आहे आणि मी वंचित बहुजन आघाडी होणाऱ्या 2 ऑक्टोबरला मौदा नगर पंचायतच्या थेट अध्यक्षपदासाठी उभा आहे। जे वंचित बहुजन आघाडी हे म्हणजे पार्टी लढत आहे का आघाडी आहे, म्हणजे असं काही तुमच्यासोबत इतर पक्ष सुद्धा आहेत? नाही, आमचं काँग्रेस पक्षासोबत आजपर्यंत गठबंधनच्या बरोबरच्या गोष्टी झाल्या। जसा बुलढाणा, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी 50-50% वर गठबंधन झालं आणि मौद्यामध्ये माझ्या माहितीनुसार आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की फक्त 2 सीटा काँग्रेस द्यायला तयार आहे आणि त्याही सीटा म्हणजे काँग्रेस ज्या म्हणेल त्या, आणि म्हणून आम्ही 30% पर्यंत होतो, म्हणजे 4-5 सीटा जर भेटतील तर आम्ही काँग्रेससोबत गठबंधन करणार होतो। परंतु काँग्रेसनी सीटा न दिल्यामुळे आमचं हे गठबंधन त्यांच्यासोबत झालं नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर आधारित राहिलो आणि वेळेच्या अभावी आमचे काही जास्त फॉर्म भरणं झाले नाही। आमच्यासोबत 2-3 नगरसेवक आहेत आणि मी अध्यक्षपदासाठी आहे आणि जे लोक आता अपक्ष आहेत आम्ही त्यांना सोबत घेणार आहोत आणि कमीत कमी आमचे 10-15 लोकांचा ग्रुप बनेल आणि एक आम्ही BJPला हरवासाठी एक चांगली टक्कर देऊ, कारण की या ठिकाणी काँग्रेस पक्ष जो आहे हा BJPला हरवण्यासाठी असमर्थ राहिलेला आहे आणि म्हणून BJPला जर या निवडणुकीमध्ये कोणी टक्कर देऊ शकते तर ते वंचित बहुजन आघाडी देऊ शकते आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्यासोबत असलेले 2ही नगरसेवक निवडून येतील आणि मी सुद्धा या ठिकाणी निवडून येईन असं मला वाटतं। विकासाचं काय रिजन आहे तुमचं? विकासाच्या बद्दल गेल्या 7 वर्षामध्ये 2 वर्ष हे लेट झालेलं आहे इलेक्शन, तर गेल्या 7 वर्षामध्ये मौद्याचा विकास ज्या पद्धतीचा व्हायला पाहिजे त्या पद्धतीचा झाला नाही। कारण की आता हे जे नगरपंचायतच्या लेवलवरचे जे मुद्दे आहेत, रोड आहे, सडक आहे, पाणी आहे, नळाला पाणी अर्धा तास येते, 1 तास पाणी भरपूर येत नाही आणि रोडाचे बी काम जे झालं ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। इथं आता जे रोड झालेला आहे त्यांना भेगा पडलेल्या आहेत, तर त्याचीसुद्धा आम्ही निवडून आल्याच्या नंतर त्यांची इन्क्वायरी लावू आणि ते मुद्दे आम्ही जनतेचे उचलून धरू। बेसिक जे मुद्दे आहेत, लोकांना घरकुलाची समस्या आहे, घरकुल मोठ्या पैमानावर भेटलेले नाही आहेत, झोपडपट्ट्याची समस्या आहे, तर आमचे वार्ड नंबर 7ची जी राखीव सीट आहे त्यामध्ये ज्या लोकांना घरं नाही त्या लोकांना आम्ही घरं उपलब्ध करून देऊ आणि जे लोकांना राहण्याकरता पट्टे नाही दिलेले गेलेले त्यांना पट्टे उपलब्ध करून देऊ आणि आम्ही हमेशा जनतेसोबत राहू आणि जनता आम्ही जरी जितलो तरी आमच्या त्याच्यामध्ये काहीच राहणार नाही। जे वंचित शोषित पीडित लोक आहेत हे आमच्यासोबत राहतील आणि आम्ही त्यांचा साथ देऊ आणि आमची जे होणारी जीत आहे जनतेची जीत राहील। छबिलाल गिरेपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।